सोपा विषय वाटला काय तुम्हाला? या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? माझा असंवेदनशील शब्द काय आहे? सन्माननीय सदस्य बोला. सन्माननीय सदस्य तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल. तपासून घेऊन सन्माननीय सदस्य भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये. सन्माननीय सदस्य, तरी आम्ही तपासून 34 28 सन्माननीय सदस्य 34(4) नुसार मी तपासून नंतर निर्णय घेऊ. एक मिनिट, मंत्री महोदय बोलताय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप काय हे समजत नाही अध्यक्ष महोदय. इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळीचे अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आतापर्यंत त्यांची बदल केलेली आहे. एकदा अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती महोदय असतील, मान्य राज्यपाल महोदय असतील, आपण जे अध्यक्ष महोदय आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढून टाकण्याचं जे आपण अध्यक्ष महोदय रुलिंग दिलंय ते अतिशय बरोबर होतं. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तपासण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणून आमचा अध्यक्ष महोदय आग्रह आहे आणि पुन्हा अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष महोदय सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मान्य सदस्य भास्कररावजी, त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे. आपण ज्येष्ठ सदस्य आहात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहे. त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाहीये. आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेला आहे, अध्यक्ष महोदय तो निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आहे आपल्याला. सन्माननीय सदस्य 34(4) प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे. मी आपल्याला फक्त सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले 2 मिनिटं बाकी राहिले. आपण 2 मिनिटं राहिले साहेब, प्रत्येकाला 10 मिनिटं दिलेले आहे. राधाकृष्णजी, विखे पाटील साहेब. महोदय, याच्यावर चर्चाच होत नाही. आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आपलं कामकाज सुरू करा, पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष निर्णयावर चर्चा होत नाही. अध्यक्ष महोदय, आपण निर्णय दिलेला आहे. सन्माननीय सदस्य 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा. सन्माननीय सदस्य 2 मिनिटात कन्क्लूड करा. काय बोलताय काय? सन्माननीय सदस्य, अध्यक्ष 12 महोदय, वाजून 53 मिनिटांनी तुमच्या चर्चेला सुरुवात झाली. माझं ऐकून पण घेणार नाही का? एकच मिनिट, माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता 2 दिवसामध्ये 7 तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा